ज्ञानेश्वरी अध्याय 13वा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. या परी मत मुगुतकी तेत पडी गाईले आणिकी म्हणती हा हो विवेकी कैसे तुम्ही. याप्रमाणे निराधार मतांची मौतिक्ये मुखातून बाहेर काढणाऱ्यावर दुसऱ्यांनी प्रहार केले. ते म्हणतात अहो तुम्ही कसा विचार करता. परतत्वाची आगावी संकल्प शेज देखावी तरी का पान म्हणावी प्रकृती तयाची. प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या तत्वांच्या ठिकाणी तुम्ही जर संकल्पशया पाहता तर मग त्याची प्रकृतीच का मानू नये. परी असो हे नव्हे तुम्ही यान लगावे आताची हे आगवे सांगिजेल. पण असो तुमचे म्हणणे बरोबर नाही. तुम्ही या मताचे भ्रांतीत पडू नये. हे सर्व आता आम्ही सांगतो. तरी आकाशी कवने केली मेघाची भरणे अंतरिक्ष तारांगणे धरी कवन. आकाशामध्ये मेघांचा भरणा कोण करतो. अंतरिक्षात नक्षत्रे कोण धारण करतो. गगनाचा तडावा कोणे वेडीला केदवा पवनू हिंडतू असावा हे कवनाचे मत. हे आकाशाचे छत कोणी केव्हा ताणून लावले. वाऱ्याने वाहत असावे ही कोणाची आज्ञा होय. रोमा कवन पेरी सिंधू कवन भरी पर्जन्याची आकरी धारा कवन. शरीराचे ठिकाणी रोमरंध्रे कोण करतो. समुद्र कोण भरतो. पावसाच्या धारा कोण करतो. तैसे क्षेत्र हे स्वभावे हे वृत्ती कवनाची नव्हे. हे वाहे तया फावे एरा तुटे. याप्रमाणे क्षेत्र हे स्वभावता कोणाच्या मालकीचे नसताना त्याची जो मालकी वागवितो त्याला ते प्राप्त होते. जो मालकी वागवित नाही त्याचा संबंध सुटतो. तव आणिके एके शोभे म्हणितले निके तरी भोगीजे एके काळे केवी हे. तेव्हा हे ऐकून दुसरे कित्येक शुद्ध होऊन म्हणतात तुमचे म्हणणे जर खरे मानले तर ते क्षेत्र एका काळाचेच स्वाधीन का दिसून येते. तरी ययाचा मारू देखता ती अनिवारू परी स्वमती भरू अभिमानिया. या काळाचा सर्वावर अचूक घाला पडतो पण ते अभिमानाने आपल्या मतावरच भर देतात. हे जाणो मृत्यू रागिटा सिंहाडयाचा दरकुटा परी काय की जे वांजटा पुरीजत असे. शरीर हे मृत्यूरूपी क्रुद्ध सिंहाच्या राहण्याची दरी आहे हे आपण सर्व जाणतो. पण काय करावे. व्यर्थ बडबड करणाऱ्याशी कधी पुरे पडता येते का. महाकल्पा परोती कव घालुनी औचिती सत्यलोक भद्र जाती अंगी वाजे. या मृत्यूरूपी काळाने महाकल्पाच्या पलीकडेही अकस्मात मिठी मारून ब्रह्मलोकरूपी जो हत्ती त्याच्या ठिकाणी तो प्राप्त झाला आहे. लोकपाळ नित्य नवे दिग्गजांचे मेळावे स्वर्गीची आडवे रिगोनी मोडी. हा काळ स्वर्गरूपी अरण्यात शिरून नित्य नवे लोकपाळ व दिग्गजांचे समुदाय नाहीशे करतो. एर ययाचे नियंग वाते जन्म मृत्यूची एगरते निर्विजय होऊन भ्रमते जीवमृगे. बाकीचे जीवरूपी पशु याच्या अंगच्या वाऱ्यानेच निर्जीव होऊन जन्ममृत्यूच्या खड्ड्यात भ्रमत राहतात. न्याहाळी पा केवडा पसरला से चवडा जो करुणिया माझी वडा आकार गजू. कालरूपी सिंहाने संपूर्ण आकाशरूपी हत्ती आत साठवून केवढा मोठा तोंडाचा चवडा पसरला आहे पहा. मनोनी काळाची सत्ता हाची बोलू निरुता ऐसे वाद पंडुसुता क्षेत्रा लागी. म्हणून या क्षेत्रावर काळाचीच सत्ता आहे हेच म्हणणे योग्य आहे. अर्जुना याप्रमाणे क्षेत्राविषयी मते आहेत. हे बहु खी विखी ऋषी केली नैमिषी पुराणे ये विषी मतपत्रिका. असा हा पुष्कळ प्रकारचा वादविवाद ऋषींनी नैमिषारण्यात केला असून पुराणेही याविषयींची मते दर्शवणाऱ्या पत्रिका आहेत. म्हणजे पुराणातूनही ही भिन्न भिन्न मते दर्शवली आहेत. अनुष्टुबादी छंदे प्रबंधी जे विविधे ते पत्रावलंबनमध्ये करीती अजुनी. पुराणादी प्रबंधातून अनुष्टुबादी अनेक छंदांनी या ज्या मतपत्रिका ग्रथित केलेल्या आहेत त्यांचे लोक आग्रहाने अवलंबन करतात. वेदीचे बृहत सामसूत्र जे देखणेपणे पवित्र परितया हे क्षेत्र नेनवेची. ज्यात इंद्रादिकांचे परमेश्वरूपाने वर्णन आले आहे ते सामवेदातील बृहत सामसूत्र ईश्वराला अनुलक्षून स्तवन करणारे असल्यामुळे सर्व धर्मापेक्षा ते अत्यंत पवित्र करणारे आहे. हे खरे पण त्यालाही या क्षेत्रज्ञाचा निवाडा
बरोबर समजला नाही. आणि कानिकी बहुती महाकवी हे तू म्हणती, यया लागी मती वेचिलिया. आणखी उपपत्तीपूर्वक प्रतिपादन करणाऱ्या पुष्कळ महान कवींनी या क्षेत्राचा उहापोहा करण्यात आपली बुद्धी चालवली आहे. परी ऐसे हे वडे की अमुके याचे चिफुडे, हे कोणाही वर पडे होयची ना. पण क्षेत्र हे असे आहे, एवढे आहे किंवा अमक्याचे आहे, हे कोणालाही निसंशय कळून आले नाही. आता यावरी जैसे क्षेत्र हे असे, तुझ सांगो तैसे साध्यंतुगा. अर्जुना, आता यानंतर हे क्षेत्र जसे आहे तसे तुला संपूर्ण सांगतो. श्लोक. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च, इंद्रियाणि दशेकं च पंचचेंद्रिय गोचरा. इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृती. एतच्छेत्रं समासेन सविकारमुदाहृतं ज्ञानोबा तुकाराम. तरी महाभूत पंचकू आणि अहंकारू एकू, बुद्धी अव्यक्त दशकू इंद्रियांचा, मन आणि कही एकू विषयांचा दशकू, सुख दुःख द्वेषू संघात इच्छा आणि चेतना धृती. एवं क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रती आगवीची. तरी 5 सूक्ष्म महाभूते आणि 1 अहंकार, तसेच बुद्धी अव्यक्त व 10 इंद्रिये, आणखी 1 मन, 10 इंद्रियांचे 10 विषय, द्वेष सुख दुःख संघात इच्छा चेतना व धृती, याप्रमाणे तुला क्षेत्राचे संपूर्ण स्वरूप सांगितले. आता महाभूते कवने, कवन विषयो कैसी करणे, हे वेगळालेपणे एक एक सांगो. आता महाभूते कोणती, विषय कोणते व इंद्रिये कशी आहेत, हे तुला एक एक वेगळेपणाने सांगतो. तरी पृथ्वी आप तेज वायू व्योम ये तुझ, सांगितली बुज महाभूते 5. तरी पृथ्वी आप तेज वायू आकाश ही तुला सांगितलेली 5 महाभूते होत असे समज. आणि जागतीये दशे स्वप्न लपाले असे, ना तरी अवसे चंद्रगुडू. आणि ज्याप्रमाणे जागृती अवस्थेत स्वप्न लपलेले असते किंवा अमावस्येला चंद्र गुप्त असतो, नाना अप्रौढ बाळकी तारुण्य राहे थोकी, कान फुलता काळिकी आमोदू जैसा. अथवा प्रौढ दशेला न आलेल्या मुलाच्या ठिकाणी तारुण्य दडलेले असते किंवा न फुललेल्या कळीच्या ठिकाणी सुगंध जसा गुप्त असतो. किंबहुना काष्टी वनी जेवी किरीटी, तेवी प्रकृतीची आपोटी गौप्यू जो असे. एवढेच नाही तर लाकडाच्या ठिकाणी अर्जुना अग्नी गुप्त असतो, त्याप्रमाणे मूळ प्रकृतीच्या ठिकाणी जो गुप्त असतो. जैसा जरू धातू गतू अपत्याचे मिश पाहातू, मग झालिया आतू बाहेरी व्यापी. ज्याप्रमाणे धातुगत ज्वर केवळ कुपत्याचे निमित्त पाहत असतो आणि मग कुपत्य झाल्याबरोबर शरीराच्या आत बाहेर तो व्यापतो, तैसी पाचाही गाठी पडे, जय देहाकारू गडे, तै नाचवी चहूकडे तो अहंकारुगा. त्याप्रमाणे 5ही भूतांची एकत्र गाठ पडून जेव्हा देहाचा आकार व्यक्त होतो, तेव्हा जो जीवाला चहूकडून नाचवितो तोच अहंकार होय. नवल अहंकाराची गोटी, विशेषेण लगे अज्ञानापाटी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. या अहंकाराची अशी गंमत आहे की तो विशेषतः अज्ञानाच्या पाठीस लागत नाही, पण तो सज्ञानाच्या कंठास झोंबून त्याला नाना संकटात पाडतो. आता बुद्धी जे म्हणिजे ते ऐसिया चिन्नी जाणिजे, बोलिले यदुराजे ते ऐके सांगो. आता जिला बुद्धी म्हणतात ती अशा लक्षणावरून जाणावी असे भगवान श्रीकृष्णाने म्हटले, तेच आता सांगतो ऐक. तरी कंदर्पाचे निबळे, इंद्रिय वृत्तीचे निमेळे, विभांडून येती पाळे विषयांचे. प्रबळ झालेल्या कामवासनेने इंद्रिये वृत्तीच्या साह्याने विषयांचे समुदाय जिंकून येतात, म्हणजे विषयांचा भोग घेऊन येतात. तो सुखदुःखांचा नागोवा, जेत उगानो लागे जीवा, तेत दोहीशी बरवा पाडूजे धरी. जीवाला ज्या सुखदुःखांच्या लुटीचा अनुभव येतो त्या दोघांचा जी अगदी बरोबर भेद दाखविते. हे सुख हे दुःख, हे पुण्य हे दोष, का हे मैळ हे चोक, ऐसे जे निवडी. हे सुख हे दुःख, हे पुण्य हे पाप, हे मलिन हे शुद्ध, अशी जी निवड करते
जिये अधमोत्तम सुजे, जिये साने थोर बुजे, जिया दिठी पारखीजे विशोजीवे. जिला उत्तम कनिष्ठ हे समजते, जिला लहान मोठे समजते, अशा रीतीने जिच्या दृष्टीच्या साह्याने जीव विषयाची परीक्षा करतो. जे तेजतत्वाची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसवित असे जे. जी ज्ञानेंद्रियांचे कारण आहे, जी सत्वगुणाचा उत्कर्ष होय आणि जी आत्मा व जीव यांच्या संधीत राहते. अर्जुना ते गा जाण, बुद्धी तू संपूर्ण, आता ऐके ओळखन अव्यक्ताची. अर्जुना ही सर्व बुद्धी आहे असे तू जाण, आता अव्यक्ताची ओळख ऐक. पै सांख्याची सिद्धांती, प्रकृती जे महामती, तेची येथे प्रस्तुती अव्यक्त गा. हे बुद्धिमान अर्जुना, सांख्यवाद्यांनी आपल्या सिद्धांतात जडविनाशी क्षेत्राचे कारण म्हणून जी प्रकृती मांडली आहे, तीच येथे प्रस्तुत अव्यक्त या शब्दाने सांगितली आहे. आणि सांख्ययोग मते प्रकृती परिसविली तुते, ऐसी दोही परी जेते विवंचिली. सांख्य व योग यांच्या मताप्रमाणे प्रकृतीचे स्वरूप तुला ऐकविलेच आहे आणि तेथे ती दोन प्रकारची आहे हेही सांगितले गेले आहे. तेत दुजी जे जीवदशा, ये नाव विरेशा, येथे अव्यक्त ऐसा पर्याय हा. तेथे दुसरी जी जीवदशा म्हणून पराप्रकृती सांगितली, तिलाच हे वीरश्रेष्ठा येथे अव्यक्त हा पर्याय शब्द आहे. तरी पाहालया रजनी, तारा लोपती गगनी, का हारपे अस्तमानी भूतक्रिया. रात्र संपून उजाडल्यावर आकाशात तारे नाहीसे होतात किंवा सूर्यास्त झाल्यावर प्राण्यांचे व्यापार बंद पडतात. ना तरी देहो गेलिया पाटी, देहाधिक किरीटी, उपाधी लपे पोटी कृतकर्माच्या. किंवा हे अर्जुना, देह नाहीसा झाला की पूर्वी केलेल्या कर्माच्या पोटातच देहाधिक उपाधी लीन होतात. का बीजमुद्रे आतू, थोके तरु समजतू, का वस्त्रपण तंतू दशेरा हे. किंवा बीजाच्या आकारातच संपूर्ण वृक्ष गुप्त असतो किंवा सुताच्या दशेत वस्त्रपण गुप्त राहते. तैसे सांडोनिया स्थूळधर्म, महाभूते भूतग्राम, लया जाती सूक्ष्म होऊन जेथे. त्याप्रमाणे संपूर्ण पंचमहाभूते व सर्व प्राणी आपले स्थूल धर्म सोडून देऊन व सूक्ष्म होऊन जेथे लय पावतात. अर्जुना तया नावे, अव्यक्त हे जाणावे, आता ऐके आगवे इंद्रिय भेद. अर्जुना, त्या स्थितीला अव्यक्त या नावाने जाण, आता इंद्रियांचे संपूर्ण भेद सांगतो ते ऐक. तरी श्रवण नयन, त्वचा घ्राण रसन, ये जाणे ज्ञान करणे पाचे. तरी कान डोळे त्वचा घ्राण जिवा ही 5 ज्ञानेंद्रिय आहे तसे जाण. ये तत्वमेळा पंकी, सुखदुःखांची उखी विखी, बुद्धी करीते मुखी पांचेही. या 36 तत्वांच्या समुदाय रूपी चिखलात या 5 ज्ञानेंद्रिय रूप मुखांच्या द्वारा बुद्धी सुखदुःखाचा निवाडा करते. मग वाचा आणि कर, चरणानी अधोद्वार, पायू हे प्रकार 5 आणि क. मग वाणी हात पाय गुदद्वार उपस्थ असे आणखी 5 प्रकार आहेत. कैवल्याचे देणारे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना ऐक. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.